ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना नुकतंच व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। त्यानिमित्त उषा नाईक या सध्या अनेक यूट्यूब चॅनलला मुलाखती देत आहेत। नुकतंच त्यांनी अल्ट्राबज मराठी या एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्याबरोबर आजपर्यंत पुरस्काराचं राजकारण कसं झालं याविषयी अनेक खुलासे केले आहेत। यात अभिनेत्री उषा नाईक म्हणाल्या की माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर प्रत्येक पारितोषिक घेताना एक विक्रम घडला आहे, जो कोणाच्या बाबतीत घडला नाहीये। पूर्ण इंडस्ट्रीचा इतिहास काढला तरी असं नाही झालंय। मी हळदी कुंकू नावाचा चित्रपट केला होता आणि त्याचवेळी कलावंतीन केला होता, ज्यामध्ये पिकल्या पानाचा हे माझं गाणं होतं। तर या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सर्व पत्रकारांनी माझी निवड केली होती। माझा इंडस्ट्रीत गॉडफादर नव्हता किंवा मंत्री, राजकीय मंडळी ओळखीचे नव्हते। त्यावेळी दादा कोंडके व उषा चव्हाण यांच्यामध्ये एक टाय झाला होता। उषा चव्हाण यांचं म्हणणं होतं की तुमच्या म्हणजेच दादा कोंडके यांच्या चित्रपटासाठी मला कुठे पुरस्कार मिळतो, असा हा त्यांच्यामधला वाद होता। त्यामुळे दादांची इच्छा होती की माझा कुठलाही चित्रपट असू दे, त्यासाठी उषा चव्हाणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्यायचा। त्यावेळी सगळे पत्रकार माझ्या बाजूने होते, माझ्या पाठीमागे दादा कोंडके वगैरे कोणी नव्हतं, असा तो काळ होता। पत्रकारांनी ठरवलं की आम्ही उषा नाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवडणार, उषा चव्हाण यांना नाही। तिला बोट लावीन तिथे गुदगुल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला। त्यागराज पेंढारकर यांच्यासारखी मोठी मंडळी माझ्या मागे होती। ते मला म्हणाले, आम्ही तुझ्यासाठी भांडतोय, पण मला काही ही गोष्ट कळाली नाही। काम करणं एवढंच मला माहीत होतं। 1989 सालची ही गोष्ट आहे। मला त्यावेळी पुरस्कार मिळणं वगैरे या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या। त्यागराज पेंढारकरांनी सांगितलं, जर तुम्हाला त्या मुलीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्यायचा नसेल तर आम्ही यावर बहिष्कार टाकणार। मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जर पुरस्कार द्यायचे असतील तर तुम्ही द्या। त्यावेळेस इतका मोठा वाद झाला होता। जी माणसं माझी कोणीच नव्हती ती माणसं त्यावेळी माझ्यासाठी उभी राहिली। यावेळी पुरस्कार लवकर जाहीरच होत नव्हते। मग मंत्र्यांची आणि परीक्षकांची बैठक झाली, तेव्हा आम्हाला उषा चव्हाण यांना पुरस्कार द्यायचा आहे असा तगादा धरला। मग पत्रकार म्हणाले, तुम्ही पुरस्कार द्या, पण त्या मुलीचा सहाय्यक अभिनेत्री म्हणून अपमान करायचा नाही। यावर सर्व पत्रकार अडून बसले आणि त्या वर्षी विशेष अभिनेत्री हा पुरस्कार सुरू झाला। हा पहिला पुरस्कार मला मिळाला, असा हा विक्रम झाला। तसंच विशेष अभिनेता म्हणून अशोकला देखील पुरस्कार मिळाला होता। देवा शपथ या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन जाहीर झालं होतं। त्यानंतर मला सांस्कृतिक खात्यातून फोन आला की तुम्ही नेहमीच चांगली काम करता, तुम्हाला नेहमीच चांगले पुरस्कार मिळतात, अजूनही तुम्ही काम कराल, अजूनही तुम्ही पुरस्कार मिळवाल। मला सुरुवातीला कळलं नाही हा कशासाठी मला फोन आलाय। मी म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे? ते म्हणाले, यावेळी आपण श्रीधन चित्रपटासाठी अलका कुबलला पुरस्कार देऊ। नवोदितांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे। तुम्ही तिच्याबरोबर बरीच काम केली आहेत, आम्हाला तिला यंदाचा पुरस्कार देण्याची इच्छा आहे। मी म्हटलं, द्या। त्यानंतर म्हणाले, सगळ्यांनी तुमचं नाव सुचवलं, सगळे पत्रकार म्हणतायत की तुमची परवानगी घ्या। मी म्हटलं, मला त्याबद्दल काही हरकत नाही, तुम्ही जरूर द्या। पण मला खरंच खूप त्यावेळी वाईट वाटलं। घरचीच लोक कशी अन्याय करतात ना, कारण मला कुणीच गॉडफादर नव्हता, तसंच मला त्याचं जास्त कौतुकही नव्हतं। माझ्याबरोबर पहिल्यांदाच असं काही घडलं नव्हतं। मी याचा विचार केला नाही। पण दुसऱ्या दिवशीच मला त्याच चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला। पण मला इतकं वाईट वाटलं होतं की मी ते पुरस्कार घ्यायला गेले नाही। त्यावेळी मराठीला फक्त 4च पुरस्कार द्यायचे, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट। मी काही घ्यायला गेले नाही। ते म्हणाले, काय हे मराठी कलाकार, आम्ही यांना इतकं प्रेमाने देतो, पण हे कोणी येत नाही, हे लोक अपमान करतात। तेव्हापासून त्यांनी मराठीसाठी फिल्मफेअर पुरस्कार देण्याचं बंद केलं। पण बऱ्याच काळानंतर 1000ची नोटच्या वेळेला रितेश देशमुखने मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा सुरू केला। तेव्हा पहिल्यांदा मला 1000ची नोट चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला। मी त्या दिवशी बोलले, पण माझ्यामुळेच बंद पडलं आणि माझ्यामुळे सुरू झालं। तर अशा प्रकारचे खुलासे अभिनेत्री उषा नाईक यांनी या मुलाखतीत केले आहेत।